अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचीही दखल घ्या, शेतकऱ्यांच्या वतीनं अभिजित तायशेट्टे यांची मागणी। मागील काही दिवसांपासून राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं महापुराबरोबरच अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचं पीक आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मात्र प्रशासन सध्या फक्त महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाहेर ठेवलं जात आहे। या संदर्भात गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार अनिता देशमुख भूतल यांना निवेदन सादर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करण्याची मागणी केली आहे। तायशेट्टे म्हणाले, फक्त महापुरतेच नव्हे तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासन मदतीची गरज आहे। तरी प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलं। सध्या राधानगरी तालुक्यामध्ये महसूल विभागामार्फत जे महापुरामुळे नुकसान झालेले जी पिकं आहेत त्याची पाहणी आणि पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। परंतु ह्या वर्षी जर विचार केला तर तुलनेनं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात तालुक्यात किंवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि राधानगरी तालुक्यात सुद्धा ज्या अतिवृष्टीमुळे जे पिकांचं नुकसान झालं आहे त्याचे देखील पंचनामे होणं आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणं ही खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे। त्यामुळे आता आम्ही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की पुराच्या पाणीबरोबर पंचनाम्याबरोबर अतिवृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे किंवा जिथं जास्त पाऊस पडल्याचं रेकॉर्डसुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर त्याच्या आधारे तिथले देखील पिकाचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी आम्ही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्याकडे केलेली आहे। यावेळी विश्वास राऊत, संदीप पाटील, दत्तात्रय चौगुले, मिथुन पारकर, संदेश म्हापसेकर, अनिल पाटील, दादू गावडे, DN पाटील, सुनील पाटील, अजिंक्य जाधव, मनीष पाटील यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते। KK न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।